नमस्कार शेतकरी बांधवांनो, जर तुमची ई-पीक पाहणी झाली असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की ई-पीक पाहणी आता आमची झालेली आहे, परंतु हा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुमची ई-पीक पाहणी तर झालेली नाही। तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर आता जे काही शेतकऱ्यांनी ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। तर आता 30 तारखेपर्यंत ज्यांची ई-पीक पाहणी राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे। तर आता बरेच शेतकऱ्यांचे कमेंट्स येतात की ई-पीक पाहणीमध्ये फोटोचा प्रॉब्लेम येत आहे, लोकेशनचा प्रॉब्लेम येत आहे, तर चुकीचं लोकेशन दाखवत आहे, त्यानंतर आम्ही शेतामध्ये असून सुद्धा दाखवत नाही आहे। याबद्दल सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहेत, तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम आता जे काही ई-पीक पाहणी केलेले शेतकरी आहेत तर आता ई-पीक पाहणी तुमची खरंच झालेली आहे का हे तुम्हाला चेक करावं लागणार आहे। कधी कधी काय होत आहे तर आता जे काही बरेच जणांचे कमेंट्स येतात की आमची ई-पीक पाहणी आम्ही केलेली आहे, परंतु लिस्टमध्ये आमचं नावच दाखवत नाही, म्हणजे त्यांची ई-पीक पाहणी इथे झालेली नाही। तुम्हाला तुमची ई-पीक पाहणीची ॲप्लिकेशन ओपन करायची आहे, पीक माहिती साठवलेली आहे की नाही ते चेक करून घ्या। तर ते कशा पद्धतीने चेक करायची आहे, पीक माहिती जी की तुमची झाली की नाही ते तुम्हाला चेक करता येणार आहे संपूर्ण गावाची। त्यामध्ये हिरव्या कलरची जी काही रेष येईल तर तुमची ई-पीक पाहणी झालेली आहे की नाही तिथं आयकॉन दिसेल एक आईस डोळ्यासारखा, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला चेक करता येणार आहे की तुमची ई-पीक पाहणी खरंच झाली का। तर तिथं तुमचं जर क्षेत्र दाखवत असेल तर तुमची ई-पीक पाहणी इथं झालेली आहे। त्यानंतर तुमची जी काही ई-पीक पाहणी करता जेव्हा तुम्हाला तिथे दिसते की तुमची ई-पीक पाहणी झालेली आहे का, माहिती पिकाची माहिती पहा, यावरती क्लिक केल्यानंतर तुमची जर तिथं पिकाची माहिती दिसत नसेल तर तुमची ई-पीक पाहणी तर झालेली नाही। तर तिथं जर ई-पीक पाहणीची माहिती दिसत असेल तर तुमची ई-पीक पाहणी तिथं झालेली आहे। तर सर्व शेतकरी बांधवांचा गैरसमज आहे, बरेच जणांचे काही आता अडचणी आहेत, तांत्रिक अडचणीमुळे ॲप्लिकेशन वर्क केलेली नव्हती, तर बरेच जणांनी ई-पीक पाहणी केलेल्या होत्या, त्यांना वाटलं की ई-पीक पाहणी झालेली आहे, परंतु असं नाही। तर ई-पीक पाहणी बरेच शेतकऱ्यांची इथं राहिलेली आहेत। तर सर्व शेतकरी बांधवांनी ज्यांची ई-पीक पाहणी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी 30 तारखेच्या ई-पीक पाहणी करून घ्यायची आहे। ई-पीक पाहणी कशा पद्धतीने करायची आहे, अगदी सोपी पद्धत आहे, कुठेही जायची आवश्यकता नाही, तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही तुमची ई-पीक पाहणी करू शकता। यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे, लगेच पहा। त्यानंतर आता जे काही ई-पीक पाहणी नवीन करत आहे तर त्यांना जे काही अडचणी जात आहे, सर्वप्रथम तुम्ही अपडेट व्हर्जन आहे की नाही ते चेक करून घ्या। त्यानंतर 4.0.0 जे काही लेटेस्ट व्हर्जन आहे ते व्हर्जन तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे। त्यानंतर तरी वर्क करत नसेल तर ॲप्लिकेशनचा डेटा क्लिअर करायचा आहे, ॲप्लिकेशनवरती थांबून ठेवा, इन्फॉर्मेशन ॲपचं जे दिसेल त्या आयकॉनवरती क्लिक करा, क्लिअर स्टोरेजचं जे स्टोरेजचे येईल तिथं त्यावरती क्लिक करा, तिथून क्लिअर डाटा करून टाका त्या ॲप्लिकेशनचा, पुन्हा ॲप्लिकेशन इथं ओपन होईल, लोकेशन बंद करून चालू करा, तर सुरळीतपणे तुमची जी काही ई-पीक पाहणी आहे इथं 100% वर्क करेल। तर अशा पद्धतीने जर तुम्ही ई-पीक पाहणी केली तर सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी करणे आवश्यक आहे। तर ज्या कोणा शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी राहिलेली असेल तर अशाने करून घ्या, जेणेकरून अतिवृष्टी भरपाई पीक विमा अशा विविध योजनेचा लाभ त्याचप्रमाणे तुम्हाला मिळेल। तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी ई-पीक पाहणी करून घ्या। तर या संदर्भात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील ई-पीक पाहणी संदर्भात तर कमेंट करून नक्की सांगा, व तुम्हाला कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना सुद्धा कळेल की तुम्ही तुमची ई-पीक पाहणी झाली की नाही। तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची ई-पीक पाहणी झाली की नाही चेक करून घ्या। थँक्यू।